वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारती नर्सिंग क्लासमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण चाइल्ड हेल्थ केअर नर्सिंग. त्याच्यामध्ये बघणार आहे व्याख्या चाइल्ड हेल्थ केअरच्या, जे की पेपरमध्ये खूप वेळा येऊन गेलेल्या व्याख्या आहेत, जे पेपरला म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. IMP व्याख्या ते तसेच आजच्या व्हिडिओमध्ये पाच व्याख्या घेऊया आपण. पुढे पण याच्यावरती व्हिडिओ बनवू. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्याच्यामुळे आपण शॉर्टमध्ये याच्यामध्ये 5 व्याख्या हे समजून घेऊया. तसेच चाइल्ड हेल्थ केअरमध्ये भरपूर व्याख्या आहेत, त्याच्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये नाही सांगता येत. तसेच व्हिडिओ तुम्हाला जर खरंच युजफुल वाटलास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणे की तुम्हाला व्हिडिओची सर्वात आधी नोटिफिकेशन मिळाली पाहिजे. तसेच व्हिडिओला सुरू करूया. आता हिमोफिलियाची व्याख्या काय होते तर रोगाच्या रक्तात अँटोहिमोफिलिया ग्लोब्युलिन हा फॅक्टर कमी असल्यामुळे रक्त घोटण्याच्या क्रियेस विलंब लागतो व रक्तस्राव होतो, त्याला हिमोफिलिया असे म्हणतात. आता रोगामध्ये काय होते तर अँटोहिमोफिलिया म्हणजे ग्लोबोयुलिन हा फॅक्टर कमी असल्यास रक्त घोटण्याची क्रियेला विलंब होतो व रक्तस्राव होतो, त्याला हिमोफिलिया असे म्हणतात. आता नेफ्रोटिक सिंड्रोम. नेक्स्ट आहे नेफ्रोटिक सिंड्रोम. संपूर्ण अंगावरील सूज लघवीतून अतिप्रमाणात अल्युमिनियम जाणे, त्यामुळे रक्तातील प्रोटीनचे प्रमाण कमी होते आणि वाढलेला रक्तदाब या अवस्थेला नेफ्रोटिक सिंड्रोम असे म्हणतात. आता संपूर्ण अंगावरील सूज लघवीतून अतिप्रमाणात बाहेर जाणे म्हणजेच अल्युमिनियम जाणे व रक्ताचे जे काही प्रोटीनचे प्रमाण आहे ते कमी होते. अतिप्रमाणात वाढलेला रक्तदाब ते कमी झाल्यानंतर अतिप्रमाणात वाढलेला रक्तदाब या अवस्थेला नेफ्रोटिक सिंड्रोम असे म्हणतात. थ्रश. नेक्स्ट आहे थ्रश. नवजात बालकाच्या मुखदाह असेही म्हणतात. आता नवजातमध्ये झालेल्या तोंडाच्या आत त्यालाच म्हणजेच मुखदाह असेही म्हणतात. बालकाच्या तोंडाला फंगसमुळे जंतुदोष होतो व त्यामुळे जिभेवर, हिरड्यावर, गाल आणि ओठाच्या आतील म्युकस मेम्ब्रेनवर दुधाच्या रंगाचे बारीक पुरळ येतात. त्याच्यामध्ये दुधाच्या रंगाचे बारीक पुरळ दिसतात, त्याला थ्रश असे म्हणतात. तर थ्रशमध्ये काय होते तर नवजात बालकाच्या मुख म्हणजे तोंडाच्या आत जे की फंगसमुळे इन्फेक्शन होते, त्यामुळे जिभेवर आणि हिरड्यावर आणि गालाच्या आत आणि ओठाच्या आतील म्युकस मेम्ब्रेनवर जे की दुधासारखे बारीक पांढरे पुरळ दिसतात, त्याला थ्रश असे म्हणतात. ॲक्सपेजिया. नेक्स्ट आहे ॲक्सपेजिया. प्रसूतीपूर्व किंवा प्रसूती पश्चात, प्रसूती दरम्यान किंवा प्रसूतीनंतर बाळाची श्वसनाची संस्था अकार्यक्षम असणे व त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा कमी पडणे, त्यास ॲक्सपेजिया असे म्हणतात. आता काय होते तर ऑक्सपेजियामध्ये प्रसूतीपूर्व किंवा प्रसूती पश्चात किंवा प्रसूती दरम्यान बाळाची श्वसनाची क्रिया अकार्यक्षम असणे, त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा बाळाला कमी पडल्यास त्याला ॲक्सपेजिया असे म्हणतात. नेक्स्ट आहे थॅलेसेमिया. आता थॅलेसेमिया म्हणजे काय? थॅलेसेमिया हा एक असा आजार आहे जो लहान मुलांमध्ये जन्मापासूनच असतो आणि जन्माच्या 3 महिन्यानंतर त्याचे लक्षण दिसून येतात. आता थॅलेसेमियाचे लक्षण कधी दिसून येतात तर जन्माच्या 3 महिन्यानंतर दिसून येतात. तसेच व्याख्या. बाळाच्या अंगात हिमोग्लोबिनची RBCची कमतरता येते. वारंवार रक्त द्यावे. आता त्या बाळाला वारंवार रक्त देण्याचे काम पडते, त्यामुळे शरीरात लोहाचे प्रमाण जास्त होते, त्याला थॅलेसेमिया असे म्हणतात.
आता थॅलेसिया म्हणजेच काय, ज्या बाळाला वारंवार रक्त देण्याची प्रक्रिया ही सुरू राहते, त्याच्यामुळे त्याच्या शरीरातले हिमोग्लोबिनचे RBCचे प्रमाण कमी होते आणि वारंवार रक्त देण्याचे काम पडते त्यालाच. त्याच्या शरीरातले लोह कमी झाल्यानंतर तिथं ती क्रिया थॅलेसेमिया असे म्हटले जाते त्या क्रियेला. तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, आणि भरपूर शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.